हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. आज मस्त रव्यापासून मी करंज्या बनवल्या आहेत. एकदम खुसखुशीत बनल्या आहेत. मधलं सारण पण बघा किती सुंदर बनलेले आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीप्रमाणे जर तुम्ही करंज्या केलात तर तुम्हाला एकदम परफेक्ट जमतील. चला मग आता रेसिपी बघूया. करंज्या बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा, 2 चमचे तूप आणि चिमूटभर मीठ घेतले आहे. करंज्याचं सारण बनवण्यासाठी 1 मोठी वाटी खोबरं किस, काजू बदाम पावडर, 1 छोटी वाटी रवा आणि 1 वाटी साखर घेतली आहे. आता रवा हा माझा मोठा असल्यामुळे मी मिक्सरमधून काढणार आहे. रवा मिक्सरमधून काढला आहे. आता हा रवा आपण मळून घेणार आहोत. आता या रव्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेऊन मळणार आहे. रव्यामध्ये चिमूटभर मीठ पण टाकून घेतले आणि 2 चमचे तूप टाकून घेणार आहे. म्हणजे आपलं जे वरचं लेयर आहे करंजीचा ते एकदम खुसखुशीत आणि मऊसूत होईल. आता मस्त हा रवा मी मळून घेणार आहे. सर्व तूप व्यवस्थित असं रव्याला लावून घ्यायचे. थोडं थोडं पाणी टाकून आता हे रवा मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित दाबून असा रवा मळून घ्यायचा. रवा आपला मळून झाला आहे. याला कमीत कमी पाऊण तास भिजू द्या. म्हणजे रवा हा मोठा असल्यामुळे थोडा वेळ लागतो आणि जर तुमचा बारीक रवा असेल तर अर्ध्या तासात भिजून जाईल. हा रवा मी कमीत कमी 45 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे आणि तोपर्यंत सारणची तयारी करून घेऊया. आता कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेते. सुरुवातीला बदाम आणि काजूची पावडर थोडीशी हलकीशी ते तुपामध्ये भाजून घेते. नाहीतर तुम्ही असं करू शकता, बदाम आणि काजू सुरुवातीलाच तुपामध्ये भाजून त्याची पावडर बनवू शकता. आता त्यातच खोबरं किस टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून त्याला पण छान असा वास येईपर्यंत भाजून घेते. खोबरं कच्चं ठेवायचं नाही. जर खोबरं कच्चं राहिलं तर आपल्या करंज्याला थोडासा वास येतो आणि खूप दिवस करंज्या राहिल्या तर मग बुरा येतो. त्यामुळे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आता मी रवा जो छोटी वाटी घेतला आहे तो पण मी भाजून घेणार आहे. रवा भाजण्यासाठी कमीत कमी छोटा चमचा 1 तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये रवा टाकून भाजून घेऊ. रवा पण छान असा लालसर होईपर्यंत भाजायचा. म्हणजे आपल्या सारणमध्ये खरपूस असा वास येतो त्याचा. रवा पण छान असं भाजून झाला आहे. आता तो मी सारणमध्ये टाकून घेणार आहे. हा रवा मी सारणमध्ये टाकून घेतले. त्यामध्ये विलायची पावडर पण टाकून घेतली. आता मी पिठी साखर टाकून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार गोडीच्या त्यानुसार पिठी साखर टाकून घ्या. मी पाऊण वाटी पिठी साखर टाकून घेतली. आता हे सारण व्यवस्थित मिक्स करूया. हे सारण व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून घ्यावं लागतं हलक्या हाताने, किंवा तुम्ही दुधाचा शिंतोडा पण देऊ शकता. पण मी सुरुवातीला असं सारण असेल
तर करंजी कशी होते ते दाखवणार आहे, भरून करंजी. करंजीचं सारण तयार झालेलं आहे. थोडंसं कोरडं आहे तरी पण साईडला ठेवून देते. आता आपले पाऊण तास झाले आहे. व्यवस्थित पीठ मळून घेते. थोडंसं मी हाताला पाणी आणि थोडंसं तूप पण लावून घेतलेलं आहे आणि त्यानुसार मी पीठ मळून घेते. पीठ असं छान असं मऊ झालेलं आहे. आता आपण त्याच्या लाट्या करून घेऊया छोट्या छोट्या गोल. आता मी यातलं अर्ध पीठ साईडला करते आणि थोडं थोडं घेऊन असं गोल करते हाताला तूप लावून आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते. व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे. आता या गोळ्याचे छान असे पेड्याच्या आकाराचे गोल गोल आकार करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला लाट्या पटपट लाटता येतील करंजाच्या. आता रव्याची लाटे आहे तर थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा घेऊ शकता तुम्ही लावण्यासाठी. मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय लाटण्यासाठी. आता व्यवस्थित अशी गोल अशी लाटी लाटून घ्यायची. थोडीशी लांबट आकाराची लाटी लाटायची म्हणजे आपल्याला करंजी छान करता येते. तुम्ही बघू शकता माझी लाटी छान अशी तयार झालेली आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. आता या साईडला थोडंसं पाणी लावून घेतले कडाच्या साईडला आणि व्यवस्थित अशी करंजी दाबून घेतली. आता यामध्ये मी जे कोरडं आहे सारण ते तुम्हाला घालून दाखवते. बघा, आपल्याला असं सारण असलं ना करंजी व्यवस्थित अशी करता येत नाही, अवघड जातं. म्हणजे सारण इकडे इकडे पडायला लागतं, मग करंजीचा आकार कसा पण येतो. त्यासाठी सारणमध्ये थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा किंवा तुम्हाला आवडत असेल तर दुधाचा शिंतोडा देऊ शकता. आता इथे मी जो आपण पोह्याचा चमचा असतो त्याने 2 चमचे पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे. आता आपलं सारण बऱ्यापैकी ओलसरपणा आलेला आहे सारणमध्ये. आता हे सारण बघा भरताना किती मस्त भरलं जातं. आता अशी गोल अशी लाटी करून घ्यायची. माझी लाटी लाटून झालेली आहे. आता आपण याची करंजी करू. साईडला थोडंसं बोटाला असं पाणी लावून घ्यायचं आणि कडेने असं हलक्या हातानं पाणी लावायचं आणि दाबून घ्यायची करंजी. आता बघा, मी सारण अख्खा 1 चमचा घालून थोडंसं वर घातलं आणि असं सारणला थोडंसं असं दाबल्यासारखं करायचं हलक्या हाताने आणि करंजी अशी कडेने थोडंसं पाणी लावून चिटकावून घ्यायची करंजी. बघा, थोडंसं हलक्या हातानं बोटाने थोडंसं दबल्यासारखं करायचं, दाबल्यासारखं त्या सारणला. मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे. मी एकदम कडा गच्च दाबून घेते. बघा, मस्त अशी गुबगुबीत झालेली आहे. त्यामध्ये सारण पण भरपूर बसलेले आहे. जर तुम्ही सारण कमी भरलं ना करंजी अजिबात टेस्टी लागत नाही. त्यामुळे करंजीमध्ये सारण भरपूर असं भरायचं. आता साईडने मी कट करून घेते. तुम्ही बघू शकता किती मस्त करंजी तयार झाली आहे आणि कट केल्यामुळे तिला थोडेसे डिझाईन पण देता येते. बघा, किती सुंदर अशी करंजी तयार झाली आहे. आता मी दुसरी पण करंजी तुम्हाला करून दाखवते.
अशाच प्रकारे सर्व करंज्या करून घ्यायच्या. सारण भरपूर भरायचं आणि छान असे करंजे करून घ्यायचं. आता मी याला थोडंसं साईडने पाणी लावून घेते. कधी पण पाणी लावलं ना गच्च अशी चिटकल्या जाते करंजी, कारण की आपण त्यामध्ये तूप टाकलेलं असते. आणि असे 3 बोटाच्या सेंटरला करंजी घ्यायची कधीही, म्हणजे आपल्याला सारण व्यवस्थित भरता येतं. आता मी थोडंसं सारण मधल्या साईडला दाबून घेते, म्हणजे ती सुरुवातीच्या साईडला जाऊन बसतं ते सारण. आणि कडेने व्यवस्थित पाणी लावून घेतले. आता छान अशी दाबून घेते मी करंजी. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी करंजी तयार झाली. व्यवस्थित अशी गच्च दाबून घेतली, म्हणजे ही करंजी ना तेलात फुटणार नाही. तेलात फुटली की तेलाची वाट लागते, त्यामुळे करंजी व्यवस्थित दाबून घ्यायची. आता हळूच त्या साईडने कट करून घ्यायची. थोडीशी कट करण्यासाठी थोडासा पसरट आकार द्यायचा आपण जो दाबतो ना पीठ त्यावेळेस. आता ही पण आपली करंजी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये सारण पण भरपूर टाकलेले. बघा किती सुंदर अशा करंज्या तयार झाल्यात. आता आपण करंज्या तळून घेणार आहोत. थोडंसं पीठ टाकून बघितलं, तळत आहे. आता आपण 4 अशा करंज्या टाकून घेऊया, कारण की भरपूर अशा जर करंज्या टाकल्या तर ती फुटण्याची शक्यता असते, कारण की आपण झाऱ्याने थोडंसं हलवणार त्या करंज्याला. मग थोडासा झाऱ्या घुसला की करंजी फुटला जाते. त्यामुळे थोड्या करंज्या टाकून तळून घ्यायच्या. ह्या करंज्या रव्याच्या असल्यामुळं थोड्याशा हलक्याशा सोनेरी कलर आला की काढून घ्यायचा, कारण की जास्त लालसर करंज्या छान लागणार नाहीत, कारण की ह्या रव्याच्या आहेत करंज्या. तुम्ही बघू शकता करंज्याचा कलर. अशा प्रकारे कलर आला की करंज्या काढून घ्यायच्या, कारण की थोड्या वेळानं परत आणखीन बाहेर करंजी काढल्याच्या नंतर थोडीशी तळत राहणार, कारण की आपण करंज्याचं पीठ मळताना त्यामध्ये तूप टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा करंज्या तयार झाल्यात, पांढऱ्या शुभ्र अशा. आता बाकीच्या सर्व करंज्या अशाच प्रकारे तळून घ्यायच्या. बघा आपल्या मस्त अशा करंज्या तयार झाल्या आहेत. आपल्या गौराईसाठी मस्त अशा करंज्या तयार झाल्या आहेत. चला तर मग आता तुम्ही पण ही रेसिपी बघा आणि पटापट अशा करंज्या तयार करा. मस्त पांढऱ्या शुभ्र अशा करंज्या मैद्यासारख्या तयार होतात. आपल्याला जास्त मैदा खायची पण गरज नाही. तुम्हाला आता करंजी फोडून दाखवते. किती सुंदर असं सारण त्यामध्ये बसलं आहे आणि करंजी पण एकदम लेअर सारखी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.